तर बघा, आपण आज जे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत, तर काही क्वेश्चन्स आपण प्रिव्हियस जे क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहोत ते पण या ठिकाणी रिपीट होणार आहेत, काही नवीन क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, परंतु हे कशाच्या बेसिसवरती घेणार आहोत, युपीएससी पॅटर्नचे जे काही क्वेश्चन्स असू शकतात तुमचे ॲज लाईक. बघा, यामध्ये कसं होत आहे की आपण कोणत्या बेसिसवरती असं गेस करत आहोत की युपीएससीच्या बेसिसवरती क्वेश्चन्स घेणार आहोत म्हणून. वेट, हां, तर बघा, यापूर्वीचे जेवढे काही युपीएससी सीएमएसचे पेपर्स आहेत, ओके, कशाचे सीएमएस म्हणजेच काय, कंबाईन मेडिकल सर्व्हिसेस. इवन मी डेप्युटी डायरेक्टरचा सुद्धा एक पेपर बघितलेला आहे, कोणत्या पोस्ट, ईएसआयसी डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर ईपीएफओ डिपार्टमेंटचा जो पेपर होतो असतो, ओके, ईपीएफओ डिपार्टमेंट असतो, त्यामध्ये एपीएफसी नावाची पोस्ट आलेली होती. ओके, तर एपीएफसी म्हणजे काय होते, असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिशनर. ओके, तर याच्या एक्झाममध्ये ज्या टाईपचे क्वेश्चन्स दिसले, बिलकुल सेम टाईपचे क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, तर काही क्वेश्चन्स वन लाइनर पण आहेत. वेट, तर काही क्वेश्चन्स वन लाइनर पण आहेत आणि बाकी क्वेश्चन्स मग जे काही असणार ते काही एक्सेप्ट वाले, काही तीन पैकी ते चार पैकी कोणते, काही वन करेक्ट आहे, वन आणि टू करेक्ट आहे, की वन थ्री फोर करेक्ट आहे. तर अशा टाईपचे काही क्वेश्चन्स आहेत. ओके, तर स्टार्ट करूयात क्लासला. हां, तर बघा, यामध्ये क्वेश्चन वन काय दिसत आहे, ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू फॉर मिस फ्लॉरेन्स नायटिंगेल एक्सेप्ट. तर बघा, तो यामध्ये काय म्हटलेलं आहे की फ्लॉरेन्स नायटिंगेलच्या संदर्भात सगळे सेंटेन्स करेक्ट आहेत, फक्त एक सोडलाय, एक्सेप्ट म्हटलेलं आहे. ओके, तर बघा, बऱ्याच लोकांना एक्सेप्ट आणि एक्सेप्ट मध्ये कन्फ्युजन होत असते. बघा, एक्सेप्ट म्हणजे काय होते, ऍक्सेप्ट करणे. ओके, आणि एक्सेप्ट म्हणजे सोडून देणे. तर बघा, तुम्ही असं म्हणता ना, कोणाचा जर कोणी जर सोडून गेला असेल कुणाला, तर आपण तो एक्स बॉयफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंड म्हणतो ना, तर हा एक्स ज्या ठिकाणी लागत आहे म्हणजे तो सोडून द्यायचा आहे आपल्याला. इवन बघा, एक्स आर्मी म्हणतात, ओके, किंवा एक्स सर्व्हिसमॅन म्हणतात, बरोबर की नाही. हा, तर एक्स म्हणजे हा एक्स ज्या ठिकाणी लागत आहे म्हणजे सोडलेला आहे, तर त्यालाच आपण काय करणार, कन्सिडर करणार एक्सेप्ट म्हणजे ज्याला आपल्याला सोडून द्यायचा आहे. ओके, की तो इन्क्लूड होत नसतो. ठीक आहे, तर ऑप्शन बघूया. ऑप्शन नोन फॉर कॉन्ट्रीब्युशन इन नर्सिंग ड्युरेशन क्रिमिया वॉर. तर बघा, हे आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी की क्रिमिया वॉर मध्ये त्यांचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन होता. त्यानंतर व्हिजिटेड इंडिया वन्स ओनली. त्यानंतर काय म्हटलंय, रिसिव्ड द इयर बुक ऑफ द इन्स्टिट्यूशन ऍट केझर वर्क. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणत आहे, अपॉइंटेड ॲज सुपरिटेंडेंट ऑफ द इंग्लिश जनरल हॉस्पिटल इन टर्की. तर बघा, सगळ्यांचाच आन्सर करेक्ट आहे की व्हिजिटेड इंडिया वन्स ओनली. तर बघा, जे फ्लॉरेन्स नायटिंगेल होते ते कधीच इंडियामध्ये आलेली नाही, ती येणार होती. 1857चा जो उठाव झालेला होता, ओके, रिवॉल्ट ऑफ 1857 झालेला होता ना, तर त्यावेळी फ्लॉरेन्स नायटिंगेल इंडियामध्ये येणार होते, बट अनफॉर्च्युनेटली ती येऊ शकली नाही, कोणता काही रिझन असेल तिचा काहीतरी. ओके, तर या क्वेश्चनचा आन्सर काय होता, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. ऑल ऑफ द फॉलोइंग आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नर्सिंग प्रोफेशन एक्सेप्ट इट. तर बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये की सगळे काय आहेत, नर्सिंग प्रोफेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, परंतु एक्सेप्ट म्हटलेलं आहे, तर एक सोडून बाकी सगळे असणार. तर कोणता सुटला आणि बाकीचे कोणते असणार ते आता सांगा मला. तर ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, हॅज थेरोटिकल बॉडी ऑफ नॉलेज. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, हॅज ऑटोनॉमी इन डिसिजन मेकिंग अँड प्रॅक्टिस, हॅज अ कोड ऑफ इथिकल प्रॅक्टिस, आणि प्रोव्हाइड सर्व्हिस विच कॉन्ट्रीब्यूट टू सिक इंडिव्हिज्युअल. तर सांगा कोणता नसेल यामध्ये. तर बघा, जर आपण नर्सिंग प्रोफेशनचे जर कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं तर त्यामध्ये एक थेरॉटिकल बॉडी ऑफ नॉलेज असते, बरोबर की नाही. त्याच नॉलेजच्या बेसिसवरती आपण क्लिनिकल प्रॅक्टिस करत असतो किंवा पेशंटला केअर डिलिव्हर करत असतो, बरोबर की नाही.
त्यानंतर हॅज ऑटोनॉमी इन डिसिजन मेकिंग अँड प्रॅक्टिस. तर बघा आपल्याला ऑटोनॉमी असते. समजा आता जर वेळेवरती पेशंट जर बॅड होताना दिसला तर आपण त्याला, समजा जर इन केस जर असं वाटत आहे की त्याला ब्रीथलेसनेस होत आहे तर प्रॉपर पोझिशन द्यायची आहे. तर आपल्याकडे डिसिजन मेकिंगची कॅपॅसिटी आहे की नाही, म्हणजे ऑटोनॉमी आहे आपल्याला, हा सुद्धा करेक्ट झाला. त्यानंतर हॅज अ कोड ऑफ इथिकल प्रॅक्टिस. तर बघा आपल्याला कोड ऑफ इथिकल प्रॅक्टिस सुद्धा असतात, जे आपण कोड ऑफ कंडक्ट, सॉरी कोड ऑफ कंडक्ट नाही, कोड ऑफ इथिक्स, हा, तर हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहोत. ओके, तर कोड ऑफ इथिक्स जे असतात ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहोत. तर याचा आन्सर काय असेल मग, ऑप्शन डी. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की बी कसं काय तुमचा आन्सर येतोय. अरे बघा आपल्याला ऑटोनॉमी आहे डिसिजन मेकिंगची, ओके, आणि प्रॅक्टिस करण्याची. फॉर एक्झाम्पल पेशंटला जर ब्रीथलेसनेस कंप्लेंट जर करत असेल तर आपण काय करणार, पेशंटला प्रॉपर पोझिशन देणार, बरोबर. समजा तुम्हाला जर या ठिकाणी एखाद्या पेशंटला जर एडेमा दिसून येत असेल लोअर एक्स्ट्रीमिटी मध्ये, तर त्याला काय करणार, लोअर एक्स्ट्रीमिटी त्याची एलिव्हेट करणार. समजा त्याच्या हातावरती जर एडेमा दिसला, ओके, अपर एक्स्ट्रीमिटी मध्ये, लेफ्ट एक्स्ट्रीमिटी मध्ये समजा जर एडेमा दिसला, तर त्याला काय करणार, पिलोचा सपोर्ट देणार, पिलोवरती हात ठेव रे बाबा, काही वेळानंतर तुझं हे होणार. तर ही आपल्याला ऑटोनॉमी आहे डिसिजन मेकिंगची. ओके, तर हा आन्सर होणार नाही. म्हणजे हा म्हणजे काय म्हणणार की नर्सिंग प्रोफेशनचा हा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, तर आणि कोड ऑफ इथिक्स पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहोत, जो आपले थेरी लेक्चर्स झालेले आहेत. आणि मग काय, प्रोव्हाइड सर्व्हिस विच कॉन्ट्रीब्यूट टू सिक इंडिव्हिज्युअल. तर याचा आन्सर काय असेल, ऑप्शन डी. नर्सिंग प्रोफेशनचा हा प्रिन्सिपल नाही आहे. ओके, हा, पुढे बघूयात मग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द हेल्थ बिलीफ मॉडेल वॉज डेव्हलप्ड बाय. तर बघा हेल्थ बिलीफ मॉडेल कोणी डेव्हलप केलेलं आहे ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर लॅवेल अँड क्लार्क, त्याच्यानंतर रोझेनस्टॉक ॲट ऑल, त्यानंतर लॅम्बर्टन आणि हाल्बर्ट डून. कोणी केलं असेल, कोणी केलेलं आहे हेल्थ बिलीफ मॉडेल, कोणी डेव्हलप केलेलं आहे. आपली MCQ ची जी बॅच स्टार्ट झालेली होती त्या बॅच मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहोत हा क्वेश्चन, आहे ना. तर याचा आन्सर काय आहे, ऑप्शन बी, रोझेनस्टॉक एट ऑल. ओके, सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे. पुढे बघूयात मग. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. ऑल ऑफ द फॉलोइंग आर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नर्स एक्सेप्ट. तर बघा सगळ्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, एक रिस्पॉन्सिबिलिटी नाही. जे नाही तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, असेसमेंट ऑफ नर्सिंग नीड. तर बघा आपण जो केअर प्लॅन तयार करतो, तर केअर प्लॅन मध्ये सगळ्यात पहिली प्रोसिजर कोणती असते, आपली असेसमेंटची असते. त्याच्यानंतर डायग्नोसिस, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन. तर असेसमेंट तर आपण करत असतो, तर हा बरोबर आहे. त्यानंतर प्लॅनिंग ऑफ नर्सिंग केअर, तर मी सांगितलेलं आहे थर्ड नंबरवरती आपलं प्लॅनिंग ऑफ केअर. इव्हन डायग्नोसिस ऑफ इलनेस, तर बघा आपण ह्या डायग्नोसिस सुद्धा करत असतो. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन अँड वेट, सॉरी इलनेसचा डायग्नोसिस नाही करणार. ओके, आपण काय करतो, नर्सिंग डायग्नोसिस फॉर्म करतो. ओके, नर्सिंग डायग्नोसिस. आपण नर्सिंग डायग्नोसिस कशाच्या बेसिसवरती फॉर्म करत असतो, नर्सिंग डायग्नोसिस कशाच्या बेसिसवरती फॉर्म करत असतो, जे सिम्पटम्स दिसून येत आहेत आपल्याला. ओके, तर त्या सिम्पटम्सला रिलीव्ह करण्यासाठी आपण एक स्पेसिफिक नर्सिंग डायग्नोसिस फॉर्म करत असतो. परंतु डायग्नोसिस ऑफ इलनेस म्हणजे जो त्याला रोग झालेला आहे त्याचा डायग्नोसिस आपण करतो का, नाही. तो काम कोणाचा आहे, डॉक्टरचा काम आहे. ओके, ते फिजिशियन करणार, आपण नाही करू शकत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएटिंग नर्सिंग केअर. तर बघा या ठिकाणी ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहोत की ADPIE, इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन सुद्धा करत असतो. तर याचा आन्सर काय असेल, ऑप्शन सी. ओके, हा, तर सगळ्यांचाच आन्सर या ठिकाणी सगळ्यांचाच करेक्ट आहे. ओके, पुढे बघूयात मग. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. इथिकल प्रिन्सिपल इन नर्सिंग प्रोफेशन आर. तर बघा नर्सिंग प्रोफेशन मधले इथिकल प्रिन्सिपल कोणते कोणते आहेत, बेनिफिशियन्स आहे का, नॉन मेलिफिशियन्स आहे का, फिडेलिटी आहे, वेरासिटी आहे, कोणते आहेत. बघा बेनिफिशियन्स सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला. इव्हन नॉन मेलिफिशियन्स काय होते, फिडेलिटी, वेरासिटी, हे सगळेच सांगितलेले आहेत आणि हे सगळेच आहेत. ओके, तर म्हणजे ऑल 4 आर करेक्ट. तर ऑप्शन बघूया, ABC नाही, ऑप्शन बी BCD नाही, ऑप्शन सी ACD नाही, ऑप्शन डी ABCD. तर बघा या ठिकाणी आपला आन्सर काय असेल, ऑप्शन डी असेल. ओके, क्लिअर आहे. हा, पुढे बघूयात मग.
पुढे आहे क्वेश्चन नंबर 6. तर द टर्म वेरासिटी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ नर्सिंग व्हॅल्यूज रेफर टू. तर बघा, आपण नर्सिंग व्हॅल्यूज मध्ये वेरासिटी हा जो वर्ड यूज करतो त्याचा मिनिंग काय आहे हेच आपल्याला इन शॉर्ट विचारलेला आहे. तर वेरासिटी म्हणजे काय होणार? टेलिंग द ट्रूथ होणार, बीइंग फेथफुल टू एग्रीमेंट्स होणार, की बीइंग आन्सरेबल टू वन्स ऍक्शन होणार, की बीइंग फेअर अँड जस्टिस होणार. तर काय होत असते? वेरासिटी म्हणजे काय होते? टेलिंग द ट्रूथ होत असते. ओके, काय होत असते? टेलिंग द ट्रूथ. तर हे सगळं आपण बघा, थेअरी लेक्चर जे झाले होते आपले, रेकॉर्डेड लेक्चर आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये सुद्धा झालेले आहेत. म्हणजे लाईव्हच लेक्चर होते पण आता रेकॉर्ड झालेले तिथे आहेत, रेकॉर्डिंग मध्ये प्रेझेंट आहेत. इव्हन आपण जे MCQ ची बॅच घेतलेलं होतं त्यामध्ये परत एकदा रिवाइज केलं होतं आपण हे सगळ्या गोष्टी. ओके, विथ थेअरी आपण रिवाइज केलेलं आहोत. तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी याची थेअरी भेटून जाईल की वेरासिटी काय होते, नॉन मॅलिफिशियन्स काय होते, बरोबर, आणि बाकीचे पण ज्या काही टर्म्स आहेत, ओके, बेनिफिशियन्स, नॉन मॅलिफिशियन्स वगैरे, ऑटोनॉमी वगैरे, तर ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे, क्लिअर आहे? स्लॅन्डर, बरोबर की नाही? स्लॅन्डर वगैरे जे असते ना, लायबेल, स्लॅन्डर वगैरे, तर ते सगळं काही तुम्हाला भेटून जाईल त्या ठिकाणी. ओके, तर तुम्ही एकदा प्लीज बघून घ्या. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू रिगार्डिंग डिओन्टोलॉजी. ओके, तर डिओन्टोलॉजीच्या रिगार्डिंग कोणता करेक्ट नाही आहे तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ऑप्शन ए, इट फोकसेस ऑन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ऍक्शन्स. ऑप्शन बी, इट एनकम्पन्सेस नॅचरल लॉ. ऑप्शन सी, इट इनकॉर्पोरेट्स ड्यूटीफुल ऍक्शन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. ऑप्शन डी, इट इज ऑल्सो नोन ॲज फॉर्मॅलिझम. तर काय असेल याचा आन्सर सांगा आता. डिओन्टोलॉजी म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे का? हा, तर बघा, हे जे डिओन्टोलॉजी म्हणजे काय होते, आपल्या जे ऍक्शन्स असतात ते म्हणजे राईट आहेत, रॉंग आहेत, हे आपण म्हणजे त्याच्यावरती असं म्हणू शकतो की डिफाईन करू शकतो. काय डिफाईन करू शकत आहोत? राईट ऑर रॉंग डिफाईन करत आहोत. ओके, तर हे कशाच्या बेसिसवरती आपण डिफाईन करत असतो? ते राईट मेकिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, म्हणजे जे राईट करण्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असते ना, त्याच्या बेसिसवरती राईट कोणता आहे आणि रॉंग कोणता आहे ते याला आपण डिफाईन करत असतो. ओके, सच ॲज जे फिडेलिटी वगैरे म्हणतो आपण. ओके, तर फिडेलिटी किंवा ट्रूथफुलनेस किंवा जस्टिस जे असते, म्हणजे आपण जस्टिस कोणासोबत करतो? ज्याचा खरा असेल त्याच्यासोबतच जस्टिस करणार ना, बरोबर की नाही? ज्यांनी चुकीचा काम केलेला आहे त्याला जस्टिस देणार का आपण? नाही. ज्यांनी काहीच चुकीचा काम केलेला नव्हता त्याला जस्टिस देणार. तर कोणत्या बेसिसवरती आपण त्याला डिसाईड करत आहोत? जो राईट आहे म्हणजे करेक्ट आहे त्याच्या बेसिसवरती, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरती आपण कोणता राईट आहे कोणता रॉंग आहे हे डिफाईन करत असतो. ओके, तर यामध्ये बघा, इट फोकसेस ऑन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ऍक्शन. ओके, इट इनकम्पेन्सेस नॅचरल लॉ. तर बघा, ओके, इट इनकॉर्पोरेट ड्युटीफुल ऍक्शन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. तर बघा, आता मी काय म्हटलेलं होतं? राईट आहे म्हणत आहात, तर आपण काय करणार? ज्या ड्युटीफुल ऍक्शन्स आहेत त्याच्यावरती आपण फोकस करणार किंवा इनकॉर्पोरेट करणार. त्याला आपण फॉर्मॅलिझम सुद्धा म्हणतो. आणि इट इनकम्पेन्सेस नॅचरल लॉ. ओके, तर नॅचरल लॉला हा इनकम्पेन्स करत असतो. तर जो इट फोकसेस ऑन द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ऍक्शन म्हणत आहे ना, तर हा त्याचा डिओन्टॉलॉजीच्या रिलेटेड फॉल्स सेंटेन्स आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर काय असेल? ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मग. क्लिअर आहे ना? समजला? प्लीज रिप्लाय करा, समजलं? पुढे बघूयात मग. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. टाइप ऑफ कंसेंट in case of medical emergency where doctors start emergency treatment to patient who can give informed consent and for whom no such immediate family can breach to make the search decision. तर बघा काय म्हणत आहे क्वेश्चन मध्ये, कोणत्या टाईपचा कन्सेंट आहे म्हणत आहे. कोणत्या केसमध्ये? मेडिकल इमर्जन्सी केसमध्ये असा कन्सेंट आहे की त्या कन्सेंटला आपण काय म्हणणार?
कंडिशन काय आहे, वेअर डॉक्टर स्टार्ट इमर्जन्सी ट्रीटमेंट, डॉक्टरने काय केलं, इमर्जन्सी ट्रीटमेंट स्टार्ट केली कशावरती, टू द पेशंट हू कॅन नॉट गिव्ह इन्फॉर्म कन्सेंट, म्हणजे पेशंट समजा त्याला हेड इंजुरी झाली असेल, तो बेहोश असेल आणि त्याच्यावरती डॉक्टरने डायरेक्टली काय केलेलं आहे, ट्रीटमेंट स्टार्ट केलेली आहे आणि त्यावेळेस तो कन्सेंट देऊ शकत नाही. ओके, आणि फॉर हुम इमिडिएट फॅमिली कॅन ब्रीच, म्हणजे जे फॅमिली आहे ते इमिडिएटली ब्रीच करू शकत नाही टू मेक द सच डिसिजन, की ट्रीटमेंट स्टार्ट करायची आहे की नाही करायची आहे. तर अशा ठिकाणी जर फॅमिली जर ब्रीच करू शकत नसेल तर त्यावेळेस जी ट्रीटमेंट दिल्या जाते, ओके, किंवा त्यावेळेस जो कन्सेंट घेतल्या जाते, तर त्याला आपण काय म्हणणार, इम्प्लाइड म्हणणार, अब्सेंट म्हणणार, प्रोसेस म्हणणार की रिटर्न इन्फॉर्म म्हणणार. तर बघा, समजा आता एखादी ओटी मध्ये प्रोसिजर सुरू असेल, ओके, तर हे बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, जो सेकंड सेंटेन्स होता, फॉर हुम नो इमिडिएट फॅमिली कॅन ब्रीच टू मेक सच डिसिजन. तर बघा, ओटी मध्ये एखादी जर सर्जरी जर सुरू आहे आणि एखादा जर कॉम्प्लिकेशन झाला आणि त्या कॉम्प्लिकेशनला इमिडिएटली जर ट्रीट करायचा झाला, तर काय करणार डॉक्टर, का त्या फॅमिलीच्या लोकांना बोलवत बसणार आणि त्यांना भेटत बसणार आणि त्यांना एक्सप्लेन करत बसणार का, नाही. पेशंटच्या जीवाचा सवाल आहे म्हणून आपण काय करणार, इमिडिएटली ते ऍक्शन घेणार. ओके, ठीक आहे ना. तर तो जो स्वतःचा जो म्हणजे डॉक्टरने जे ट्रीटमेंट केलेली आहे त्या कन्सेंटला आपण काय म्हणणार, इम्प्लाइड म्हणत असतो, अब्सेंट म्हणत असतो, प्रोसेस म्हणत असतो की रिटर्न इन्फॉर्म्ड म्हणत असतो. काय म्हणणार मग याला आपण, याला आपण इम्प्लाइड कन्सेंट म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो, इम्प्लाइड कन्सेंट. तर या इम्प्लाइड कन्सेंटला नॉन वर्बल कन्सेंट सुद्धा म्हटल्या जाते. ओके, कोणता कन्सेंट म्हटला जातो, नॉन वर्बल कन्सेंट सुद्धा म्हटले जाते. तर यामध्ये काय होतं बेसिकली, तर बेसिकली जर पेशंट जर म्हणजे वर्बली जर समजा ऍबल नसेल, ओके, वर्बली ऍबल नसेल इन्फॉर्म कन्सेंट द्यायला, आणि समजा जर तो हातवारे जर इशारे करू शकत असणार किंवा तुम्हाला जर काही साईन्स देत असणार, तर किंवा काही ऍक्शन करून दाखवत असेल, ओके, तर किंवा असं म्हणू शकतो, हाताचे जर तो काही इशारे करून जर कन्सेंट देत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, इम्प्लाइड कन्सेंट. तर फॉर एक्झाम्पल एक सांगतो तुम्हाला, समजा जर एक डेंटल चेअर वरती एक पेशंट बसलेला आहे आणि त्याच्या म्हणजे काही डेंटल कॅव्हिटी झालेली असेल किंवा कोणताही दुसरा प्रॉब्लेम असेल, तर त्याला काय करतात, असा एक गॅग लावतात की नाही, आणि त्यामुळे माउथ असा टोटली ओपन असतो, बोलू शकत नाही पेशंट. तर जर पेशंटला सांगितलं की बाबा तुला असं असं दिसत आहे, तर मला हे प्रोसिजर करावं लागेल, तर ठीक आहे म्हणते तो, एकतर मान हलवेल नाही तर हो हो असं काहीतरी काहीतरी इशाऱ्याने करून दाखवेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो, इम्प्लाइड कन्सेंट. तर यालाच आपण नॉन वर्बल कन्सेंट सुद्धा म्हणू शकतो. ओके, क्लिअर आहे. पुढे बघूयात मग. क्वेश्चन नंबर 9 आहे, which of the following statement is not true to the characteristics of family health nursing care plan. तर बघा काय म्हणत आहे, which of the following statement is not true म्हणत आहे, म्हणजे 3 सेंटेन्स कसे असतील, करेक्ट असणार, एक सेंटेन्स इनकरेक्ट असेल. जो इनकरेक्ट आहे तोच फाइंड आउट करायचा आहे. कशाच्या रिगार्डिंग, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॅमिली हेल्थ नर्सिंग प्लॅन. ओके, तर आपण जो नर्सिंग फॅमिली हेल्थला जो नर्सिंग प्लॅन तयार करत आहोत, ओके, तर त्याच्या रिगार्डिंग कोणता सेंटेन्स करेक्ट नाही आहे. तर ऑप्शन बघूया. ऑप्शन ए, नर्सिंग केअर प्लॅन इज वन टाइम कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर प्लॅन फॉर द फॅमिली. ऑप्शन बी, nursing care plan is a blueprint for action. Option C, nursing care plan is a systematic process for nursing actions. ऑप्शन डी, नर्सिंग केअर प्लॅन रिलेट्स टू फ्युचर. तर बघा यामध्ये आपण काय करत असतो, आता वन बाय वन आपण जर ऑप्शन जर कन्सिडर केलं तर आपलं काय असतं, ADPIE. तर काय करत असतो, असेसमेंट, त्यानंतर डायग्नोसिस, त्यानंतर काय करतो, प्लॅनिंग करतो. प्लॅनिंग मध्ये कोणती, एक शॉर्ट टर्म गोल असतो आणि एक लॉंग टर्म गोल असतो. म्हणजेच काय गोल आहे, म्हणजेच काय फ्युचरची प्लॅन करत आहोत, तर हा करेक्ट आहे. त्यानंतर नर्सिंग प्लॅन इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ नर्सिंग ऍक्शन. तर बघा ही सिस्टमॅटिक प्रोसेस आहे की नाही, पहिले असेसमेंट करणार, त्याच्यानंतर डायग्नोसिस, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन, हे सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. कधी आपण पहिले इव्हॅल्युएशन करू शकणार का डायरेक्ट, किंवा डायरेक्टली आपण प्लॅन करणार का, काही आपल्याला त्याचा बेसलाईन डेटा नाही माहित, काही नाही माहित, तरी पण डायरेक्टली प्लॅन नाही करू शकत. हे कशी असते, सिस्टमॅटिक प्रोसेस असते. त्यानंतर नर्सिंग केअर प्लॅन इज अ ब्लू प्रिंट ऑफ ऍक्शन.
की आपल्याला कोणत्या ऍक्शन्स घ्यायचे तर ते आपण एक ब्लू प्रिंट तयार करून ठेवत असतो. त्याच्या वाईजच आपण त्या ऍक्शन्स कॅरी आउट करतो, इम्प्लिमेंट करतो आणि त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करत असतो. आणि काय म्हटलेलं आहे, नर्सिंग केअर प्लॅन इज अ वन टाइम कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर प्लॅन फॉर द फॅमिली. तर बघा, वन टाइम नसतो हा, हा एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजे फॅमिलीचे जेवढे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत, तर हा इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हॅरी करणार. समजा जर एखाद्याला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ असेल आणि दुसऱ्याला समजा जर चेस्ट पेन असेल, तर तुम्ही चेस्ट पेन वाल्याला प्रॉपर पोझिशन देणार आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ वाल्याला फ्लॅट पोझिशन देणार का? किंवा जे चेस्ट वाल्यासाठी ज्या कंडिशन्स म्हणजे समजा एखाद्याला जर पेन असेल, लेग पेन जर असेल, तर पेनसाठी जेवढे काही आपण प्लॅन करणार आहोत किंवा जे काही हे करणार आहोत, काय म्हणू शकतं त्याला, जे केअर प्लॅन तयार केलेला आहोत, तर हा केअर प्लॅन ह्या शॉर्टनेस ऑफ ब्रीथ वाल्याला सुद्धा लागू राहणार का? नाही. हा कशावरती डिपेंड करेल, तर एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल हा व्हॅरी करत असतो. सोबतच बघा, आता जर तुम्हाला असं जर फील होत आहे की जो शॉर्टनेस ऑफ ब्रीथचा जो पेशंट होता, ओके, परंतु तुम्हाला जर असं फील होत आहे की तुम्ही जरी का प्रॉपर पोझिशन दिला आहात, त्यानंतर सुद्धा जरी त्याचा ब्रीथनेसनेस जर रिलीव्ह होत नसेल, तर त्यासाठी मग तुम्हाला अजून तुमचा नर्सिंग केअर प्लॅन चेंज करावा लागेल. ओके, किंवा इन इन बिटवीन ड्युरेशन मध्ये जेव्हा त्याला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होत आहे, त्याच ड्युरेशन मध्ये समजा जर दुसरा काहीतरी प्रॉब्लेम अराईज जर झाला, तर त्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागेल, सेकंड अजून नवीन एक केअर प्लॅन तयार करावा लागेल की नाही. म्हणून हा वन टाइम कॉम्प्रिहेन्सिव्ह नसतो, हा डिपेंड्स ऑन कंडिशन असतो की कंडिशन कशी आहे पेशंटची, त्यावरती आपण त्याला मॉडिफाय करत असतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर काय असेल? ऑप्शन ए. क्लिअर आहे ना? समजलं ना मी काय बोलत आहोत? तर समजत आहे? पुढे बघूया. ठीक आहे, मग पुढे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. प्रायोरिटाइज द मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन फ्रॉम द फॉलोइंग. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, डेटा कलेक्शनची जी मेथड आहे त्याला प्रायोरिटाइज करायचं आहे. ओके, तर बघा, ऑब्झर्व द पेशंट बाय युजिंग द सेन्सेस लाईक साईट, स्मेल, हिअरिंग अँड टच. त्यानंतर काय म्हणत आहे, इंटरव्ह्यू द पेशंट इंटरव्ह्यू द पेशंट टू ऑप्टेन डेटा बाय आस्किंग रिलेव्हंट क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणत आहे, एक्झामिन द पेशंट अँड रिव्ह्यू द फंक्शनिंग ऑफ द ऑल मेजर सिस्टम ऑफ द बॉडी थ्रू लॅबोरेटरी मेथड्स. आणि डी काय आहे, यूज इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन अँड ऑस्कल्टेशन इन द फिजिकल एक्झामिनेशन. तर यासाठी काय असेल मग, ABCD असेल, म्हणजे सिक्वेन्स विचारलेला आहे, कोणत्या सिक्वेन्स मध्ये आपण प्रायोरिटी देणार. ओके, हे ABCD ठेवणार की BACD ठेवणार, की त्याच्यानंतर BADC ठेवणार, की BDCA ठेवणार. तर बघा, या ठिकाणी समजा जर आता काय म्हटलंय, पहिल्या वेळेस ऑब्झर्व म्हणत आहे, दुसऱ्यानंतर इंटरव्ह्यू म्हणत आहे, त्यानंतर काय म्हणत आहे, एक्झामिन द पेशंट, हा, एक्झामिन द पेशंट म्हणत आहे, म्हणजे त्याच्या लॅबोरेटरी व्हॅल्यूज वगैरे फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर बघा, याला जर आपण समजून घ्यायचं झालं तर कसं करता येईल, पहिला ऑब्झर्व कर म्हणत आहे. ओके, त्यानंतर काय म्हणत आहे, इंटरव्ह्यू, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, इंटरव्ह्यू, त्यानंतर लॅब डायग्नोसिस म्हणत आहे, त्याच्यानंतर पाल्पेशन परकशन, म्हणजे पी करायचं आहे, म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन करायचं आहे. तर डायरेक्टली आपण फिजिकल एक्झामिनेशन वरती जाणार का? सगळ्यात आधी तर त्याला आपण काय करणार, जर हा, तर बघा, सगळ्यात आधी आपण काय करणार, त्याला इंटरव्ह्यू, ठीक आहे, त्याला विचारपूस करणार की बाबा तुला कसा वाटतंय, काय वाटत आहे. ओके, तर म्हणजे सगळ्यात आधी काय येईल, बी येईल. बीच्या नंतर काय येणार मग, ऑब्झर्व करून, इंटरव्ह्यू करून झाला, त्याच्यानंतर पेशंटला ऑब्झर्व करणार, म्हणजेच हा ए येईल. ओके, त्याला हिअरिंग, टच, स्मेल वगैरे जे काही आहे ते ऑब्झर्व करणार. त्यानंतर बघा, मग आपण काय करणार, एक्झामिन द पेशंट, रिव्ह्यू द फंक्शनिंग ऑफ द ऑल मेजर बॉडी सिस्टीम लॅबोरेटरी मेथड्स. तर डायरेक्ट लॅबोरेटरी मेथड्सला पाठवणार का? नाही, त्याच्या पहिले तर आपण इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन जे आहे म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन करायचे आहे ते करून घेणार.
आणि लेटर ऑन आपण काय करणार, त्याला जे काही लॅबोरेटरी मेथड्स आहे किंवा लॅबोरेटरी फाइंडिंग्स आहेत ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार. तर सिक्वेन्स कसा भेटेल मग आपल्याला, BADC. ओके, तर BADC कोणत्या याच्यात दिसत आहे, याच्यामध्ये ए पासून होत आहे तर आन्सर होणार नाही. हा बी पासून दिसत आहे, हा पण बी पासून दिसत आहे, हा ए पासून दिसत आहे, तर हा सुद्धा आन्सर होणार नाही. मग आहे BACD म्हणत आहे, पण आपल्याला BADC भेटलेला आहे, तर हा सुद्धा आन्सर होणार नाही. तर या ठिकाणी आन्सर काय असेल, BADC असेल. ओके, कसा असेल आन्सर, BADC. तर बघा या ठिकाणी आपल्याला BADC म्हणजे ऑप्शन सी मध्ये आपला आन्सर भेटलेला आहे. क्लिअर आहे, समजलं? आणि बघा यामध्ये तुम्हाला अजून सांगतो की हे अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ना, त्याला सॉल्व्ह करायचा कसा. तर सगळ्यात आधी जो भेटला ना तुम्हाला, म्हणजे समजून घ्या की मला या सगळ्यात आधी काय भेटलेला होता, बी भेटलेला होता. तर जेवढे काही बी वाले ऑप्शन आहेत त्यांना मी सेपरेट काढून ठेवणार. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्यांना पहिले स्ट्राईक आउट करून घेणार. ओके, त्याच्यानंतर जसा मला मग माझा जर सेन्स सांगत असेल का हा जो लॅबोरेटरी मेथड्स आहे ते तर आपल्याला सगळ्या म्हणजे चारही ऑप्शन माहिती करून घेतले. ओके, तर चारही ऑप्शन माहिती करून घेतल्यानंतर, वाचून घेतल्यानंतर मला हे समजून आलं की लॅबोरेटरी मेथड तर आपण सगळ्यात शेवटी ठेवतो. म्हणजे 4 ऑप्शन आहेत तर सगळ्यात शेवटी डी वरती असेल. ओके, तर बी पासून सुरू होणार, 2 कोणते तरी असणार आणि शेवटी डी असणार. तर अशा टाईपचा कुठं कॉम्बिनेशन दिसतंय का ते बघणार. ओके, सॉरी हा सी झाला ना, तर म्हणजे हा जो असेल सी. ओके, तर हे कसं होणार मग याचा आन्सर बी आणि सी. तर यांच्या मधात कोणते आहेत का असं पहिले हे दोन चेक करायचे की बी आणि सी दिसत आहे का. हो दिसत आहे मला, बी आणि सी याच्यामध्ये दिसत आहे. आणि समजा दोन्ही ठिकाणी जर बी अँड सी जर असतं तर मग तुम्हाला हे दोन ऑप्शन कन्सिडर करावे लागले असते. अदरवाईज तुम्हाला डायरेक्टली दोन ऑप्शन मध्ये तुमचा आन्सर भेटला असता. ओके, क्लिअर आहे, समजलं ना? पुढे बघूयात मग. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट युनिव्हर्सल प्रिकॉशन इन द हेल्थ केअर सिस्टीम. तर बघा हेल्थ केअर सिस्टीम मध्ये जे युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आपण फॉलो करत असतो तर त्या संदर्भात कोणता सेंटेन्स चुकीचा आहे. तर ऑप्शन ए, रिड्युसिंग लेवल ऑफ कॉन्टॅक्ट विथ ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स. तर बरोबर आहे आपल्याला. तर हे जे आहेत ब्लड आणि बॉडी फ्लुइड सोबत आपल्याला जो कॉन्टॅक्ट असतो तो रिड्यूस करायचा असतो. त्यासाठी आपण काय करत असतो, पीपी चे जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह गिअर्स असतात, ॲज अ लाईक ग्लोव्ह झाले, मास्क झाला, त्याच्यानंतर गॉगल झाला, तर ह्या गोष्टी आपण विअर करतो. तर हा करेक्ट आहे. त्यानंतर मेंटेनिंग कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ द नॉन कॅरियर. समजा जर एखादी पेशंट HIV पॉझिटिव्ह असेल तर आपण गावभर सांगत फिरणार का, नाही. आपल्याला काय करायची असते, त्याची कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन ठेवायची असते. तर हा सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर एमिंग ऍट रिड्युसिंग क्रॉस इन्फेक्शन. ओके, तर बघा जर हा पॉझिटिव्ह म्हणजे इन्फेक्टेड पेशंट असेल आणि आपण नॉन इन्फेक्टेड असणार तर यामध्ये जी क्रॉस इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात त्याला काय करावं लागेल, रिड्यूस करावं लागेल. तर हा सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर अज्युमिंग दॅट ऑल ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स आर सेफ. तर बघा आपल्याला अज्युम काय करायचं असतं की आर नॉट सेफ. कोणताही बॉडी फ्लुइड किंवा ब्लड जर असेल तर त्याला आपण काय कन्सिडर करत असतो की हा सेफ नाही रे बाबा, त्याच्या त्याच्याबद्दल आपण प्रिकॉशन्स घेत असतो. तर यासाठी आन्सर काय असेल, ऑप्शन डी. यामध्ये काय म्हटलेला, सेफ म्हटलेला होता. पण हे कसे असतात, आपल्याला काय अज्युम करायचं असतं की कोणताही बॉडी फ्लुइड किंवा ब्लड जर असेल तर तो नॉट सेफ आहे, सेफ नाही आहे. ओके, तो इन्फेक्टेडच आहे असंच कन्सिडर करायचं असतं. ओके, क्लिअर आहे, समजलं? ठीक आहे ना. पुढे बघूयात मग. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. ऑल ऑफ द फॉलोइंग आर बेसिक मेजर टू मेंटेन स्ट्रिक्ट आयसोलेशन एक्सेप्ट. तर बघा स्ट्रिक्ट आयसोलेशन आपल्याला करायचं आहे, मेंटेन करायचं आहे. तर त्यासाठी कोणते कोणते मेजर्स असतात, चार चार पैकी तीन मेजर्स असणार, एक नसेल, दोन असेल तोच फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर हँड वॉशिंग फॉलोइंग 6 स्टेप. तर आपण करत असतो हँड वॉशिंग, तर करत असतो. त्यानंतर फॉलोइंग गाऊन अँड ग्लव टेक्निक. तर मी आता जस्ट सांगितलेलं आहे की पीपीई मध्ये आपण काय गाऊन अँड ग्लव विअर करत असतो. त्यानंतर युझिंग स्क्रीन फॉर द पेशंट आणि विअरिंग मास्क. तर मास्क सुद्धा आपण पीपीई मध्ये विअर करत असतो.
तर युजिंग स्क्रीन फॉर द पेशंट, तर स्क्रीन यूज नसतो करत. आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रिक्ट आयसोलेशन मेंटेन करायचं आहे ना. तर स्ट्रिक्ट आयसोलेशन मेंटेन करण्यासाठी आपण बेसिकली हँड वॉशिंग आपला मेन कन्सेप्ट असतो, मेन फोकस असतो हँड वॉशिंग, आणि त्याच्यानंतर जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स असतात किंवा पीपीई गिअर्स असतात, तर ते गिअर्स आपण विअर करणार. हे स्क्रीन जे असते ही फक्त आपण प्रायव्हसी प्रोव्हाइड करण्याकरिता देत असतो. ओके, ओके. हा ठीक आहे. काही इतर प्रिंट मिस्टेक वगैरे असेल, ओके, असं लिहून घेऊया. प्रिया क्लिअर आहे? हा हा, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. हा. ते झालं असेल ते थोडाफार प्रिंट मिस्टेक असू शकते किंवा मग ते टायपिंग मिस्टेक्स वगैरे असू शकते त्यामध्ये. परंतु जर याचा जर विचार केला तर आपण, तुम्ही असंही जरी समजून घ्या की जसं 6 स्टेप जर जरी विचार केलाय, तरी मला एक सांगा, आता जर तुम्हाला ह्या दोन मध्ये जर कन्फ्युज जर होत असेल की युजिंग स्क्रीन फॉर द पेशंट आणि 6 स्टेप ऑफ हँड वॉशिंग, तर यामध्ये मग तुम्ही प्रायोरिटी कोणाला देणार? प्रायोरिटी कोणाला देणार जर तुम्ही जर असा जर विचार केला तर? हँड वॉशिंगला प्रायोरिटी देऊ ना आपण. युजिंग स्क्रीनला आपण स्क्रीन, म्हणजे आपण आयडियली जर विचार केला तर कधी आपण असं बघितलं की की म्हणजे कोणत्या पेशंटला प्रिव्हेंट करायचं आहे, इन्फेक्शन, क्रॉस इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचं आहे, तर त्यासाठी स्क्रीन वगैरे यूज करतो, असं कधी बघितलेलं आहोत का? नाही ना. तर म्हणून याच्यासाठी आपला आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल. ओके, क्लिअर आहे? समजलं ना मी काय म्हणत होता? हा ठीक आहे, चालेल. पुढे बघूयात मग. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. द कार्डिनल साइन ऑफ द बॉडी इन्क्लूड द फॉलोइंग एक्सेप्ट. तर बघा, आपल्या बॉडीमध्ये जे काही कार्डिनल साइन्स असतात, तर ते कोणते असतात आणि कोणता नसतो. जो नसतो तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ब्लड प्रेशर लेवल, टेम्परेचर, ब्लड ग्लुकोज लेवल आणि हार्ट बीट. तर बघा, आपले जे कार्डिनल साइन्स किंवा त्यालाच आपण काय म्हणत असतो, व्हायटल सायन्स म्हणत असतो. ओके, तर व्हायटल्स किती असतात? टोटल 5. ओके, कोणते कोणते असतात? टी, पी, आर, बीपी आणि फिफ्थ कोणता असतो? पेन असतो. ओके, फिफ्थ कोणता असतो? पेन. तर टी म्हणजे काय? टेम्परेचर. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन बी मध्ये टेम्परेचर दिसत आहे. त्यानंतर पल्स म्हणजे काय? हार्ट बीट समजून घेऊया. रेस्पिरेशन यामध्ये दिलेला नाही आहे ऑप्शन मध्ये. मग बीपी, ब्लड प्रेशर लेवल, हे सुद्धा आलं. आणि फिफ्थ काय असतो? पेन असतो. आणि जर 6 जर विचारलं तर मग काय? 6 व्हायटल साइन कोणता कन्सिडर करणार तुम्ही? सांगा. बरोबर, O2 सॅच्युरेशन. ओके, O2 सॅच्युरेशन किंवा त्याला आपण SpO2 सुद्धा म्हणू शकतो. ओके, क्लिअर आहे? हा, सगळ्यांच बरोबर आहे. ठीक आहे, पुढे बघूयात. मग नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 14 आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट टेक्निक्स वाईल चेकिंग ब्लड प्रेशर ऑफ द पेशंट. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे? पेशंटचा ब्लड प्रेशर मॉनिटर करायचा आहे. तर त्यासाठी आपण कोणते कोणते टेक्निक्स फॉलो करणार? तर ज्या टेक्निक्स फॉलो करतात म्हणजे करेक्ट टेक्निक्स आहेत, त्या आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर बिफोर द मेजरमेंट पेशंट मस्ट रिमेन इन अ सिटिंग पोझिशन फॉर अबाउट 5 मिनिट्स. तर बघा, आपण काय करत असतो? पेशंट जर आपल्याकडे चालत जर आला तर त्याला एक काम करणार की बाबा तू बस, 2 मिनिट बस, 5 मिनिट शांत बस, रिलॅक्स हो. त्याच्यानंतर आपण काय करणार? त्याचा बीपी असेस करणार. तर हा करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, का बरं? समजा तो जर खूप जोराजोरात जर चालत आलेला असेल किंवा पडत पडत आलेला असेल, तर त्यामुळे काय होऊ शकतो? त्याचा ब्लड प्रेशर काय होऊ शकतो? इन्क्रीज भेटू शकतो आपल्याला. म्हणून काय करणार? याला आपण त्याला सांगणार, सजेस्ट करणार की बाबा 5 मिनिट बस. त्यानंतर द कप मस्ट बी ऍट द लेवल ऑफ हार्ट. तर आपण काय करत असतो? कप जो असतो तो हार्टच्या लेवलवरती ठेवतो का? हा, तर बरोबर आहे, हार्टच्या लेवलवरती ठेवणार. त्यानंतर म्हणजे हा करेक्ट झाला. द आर्म मस्ट बी फ्रीली हँगिंग विदाउट एनी फर्म सपोर्ट. तर बघा, जसा हा त्याचा हात आहे, ओके, हा त्याचा हात झाला. ओके, आणि हा शोल्डर आहे इकडे. इथे जसं आपण कप बांधतो, बरोबर की नाही? हा कप बांधलेला आहे आणि इकडे आपला बीपी ऍपरेटस आहे. ओके, हा असा बीपी ऍपरेटस आहे. तर मला एक सांगा की याला काय म्हणणार की बाबा तू हात असाच ठेव, असंच ठेव, हात हलवत ठेव, काही म्हणजे काही तुला टेन्शन नाही,
तू तुझ्या मताने जसा ठेवायचा आहे तसा ठेव. नाही, मी ऑलरेडी सांगितलेलं की आपण याला काय करणार, असा फर्म सरफेस वरती ठेवायला लावणार, जेणेकरून आपल्याला जो बीपी आहे, म्हणजे जो हा जसा बीपी कप जो असतो तो हार्ट लेवल वरती मेंटेन असायला पाहिजे ना, बरोबर की नाही. तर हे सांगणार नाही, हा चुकीचा आहे. त्यानंतर द स्टेथोस्कोप मस्ट बी प्लेस्ड अ लिटल अबोव दॅन द कप. तर बघा, जो हा जो या ठिकाणी जसा कप बांधलेला आहे, ओके, हा समजून घ्या, हा कप आहे, ठीक आहे. आणि जो आपल्याला स्टेथोस्कोपचा डायफ्राम ठेवायचा आहे, तर लिटल बिट अबोव ठेवणार का, याच्यावरती ठेवणार का थोडा? नाही ना. अबोव ठेवणार तर आपल्याला साऊंड येणार का? नाही. म्हणून आपण काय करणार, जसा कप झाला तर जस्ट त्याच्या बिलो आपण हे ठेवत असतो, काय, जो डायफ्राम असतो त्याला प्लेस करत असतो. तर हा सुद्धा जो फोर्थ नंबरचा आहे तो सुद्धा काय झालेला आहे, चुकीचा आहे. तर आपल्याला मग कोणते कोणते करेक्ट भेटलेले आहेत, 1 आणि 2 करेक्ट भेटलेला आहे. तर आन्सर बघूयात. 1, 2 अँड 4 नाही. 1, 2, 1, 3 अँड 4 नाही. 1 अँड 2, तर बघा या ठिकाणी 1 अँड 2 आपला आन्सर असेल. ओके, तर या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, ऑप्शन सी. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पुढे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. द प्रोसेस ऑफ स्ट्रेट, डीप अँड फर्म स्ट्रोकिंग, ओके, टाइप ऑफ बॅक मसाज इज कॉल्ड. तर बघा, बॅक मसाज वरती आपण फर्मली, ओके, आणि डीप आणि स्ट्रेट स्ट्रोकिंग जर करत असणार तर त्याला आपण काय म्हणणार, सर्क्युलर मसाज म्हणणार. तर बघा या ठिकाणी जेव्हा स्ट्रेट म्हटलेलं आहे तर सर्क्युलर तर आन्सर होणारच नाही बिलकुल. ओके, त्यानंतर काय म्हणत आहे, इफ्लेवरेज, ओके, त्याच्यानंतर निडिंग आणि फ्रिक्शन मसाज. तर फ्रिक्शन मसाज म्हणजे कसं, आपण त्यावरती असं असं फ्रिक्शन करणार, ओके, बोटाने किंवा हाताने फ्रिक्शन करणार. तर हे नाही, आपल्याला तर स्ट्रेट म्हटलेलं आहे ना. तर याचा आन्सर काय असणार, इफ्लेवरेज असणार की निडिंग असेल, काय असू शकतो. तर बघा, हा जो निडिंग असतो ना, तर ह्या निडिंग मध्ये बेसिकली आपण स्क्वीज करत असतो बॉडीला. ओके, बॉडीला काय करणार, स्क्वीज करणार. परंतु या ठिकाणी असं काही म्हटलेलं आहे का, स्क्वीजिंग, डायरेक्ट सरळ, ओके, स्ट्रेट, डीप आणि फर्म स्ट्रोक करायचा आहे. ओके, स्क्वीज करत नसतो. ओके, तर हा सुद्धा आन्सर होणार नाही. तर याचा आन्सर काय असेल, इफ्ल्युएरेज असेल. ओके, सो क्वेश्चन नंबर 15 चा आन्सर काय आहे, ऑप्शन बी. सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे. आणि निडिंग म्हणजे काय झाला, स्क्वीजिंग झाला. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. ऑल ऑफ द फॉलोइंग आर सोर्सेस ऑफ अल्सर फॉर्मेशन ड्यू टू मॉइश्चर एक्सेप्ट. तर बघा, आपल्याला काय क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की अल्सर फॉर्मेशनचे सोर्सेस आहेत, कशामुळे, मॉइश्चरमुळे. परंतु त्याच्यामध्ये एक सोर्स प्रेझेंट नसतो, बाकी आहेत. तर ते कोणते आहेत ते आपण फाइंड आउट करूया. तर वूंड ड्रेनेज, तर बघा, एक जर बेड रिडन पेशंट असेल आणि त्याला जर वूंड झाली असेल आणि त्याच्यामधून जर ड्रेनेज जर येत असेल आणि जर तो प्रेशर पॉइंट वरती जर आला तर त्या ठिकाणी काय होणार, मॉइश्चर फॉर्म होणार. तर मॉइश्चरमुळे त्या ठिकाणी काय होऊ शकतो, बेडसोर होऊ शकतो की नाही, होणार. त्यानंतर हॉट वॉटर बाथ, परस्पिरेशन, जर त्याला खूप जर घाम येत असेल, ओके, एक्सेसिव्ह जर स्वेटिंग जर होत असेल तर त्यामुळे काय होणार, त्याच्यामध्ये मॉइश्चर येणार आणि परत त्याला काय होऊ शकतो, बेडसोर होऊ शकतो. त्यानंतर इनकॉन्टिनन्स ऑफ युरिन अँड स्टूल. तर बघा, युरिन आणि स्टूलचा जर इनकॉन्टिनन्स जर झाला, ओके, आणि त्याने जर तिथे जर पास करून ठेवला युरिन, तर त्यामुळे मॉइश्चर येणार आणि त्याला बेडसोर होणार. तर हा सुद्धा करेक्ट आहे. तर याचा आन्सर काय असायला पाहिजे, हॉट वॉटर बाथ. ओके, तर क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर काय होता, ऑप्शन बी. तर बघा, हा जो हॉट वॉटर बाथ जो असतो ना, तो अल्सर फॉर्म करत नसतो. ओके, हा काय अल्सर फॉर्म करणार नाही, परंतु हा अल्सर क्युअर करायला हेल्प करेल. ओके, अल्सर क्युअर म्हणण्यापेक्षा अल्सर प्रिव्हेंट करणार. काय करणार, अल्सरला प्रिव्हेंट करणार. कसं अल्सरला प्रिव्हेंट करणार, जर समजा जर हॉट वॉटर बाथ जर घेतला तर यामुळे काय होणार, जे आपल्या ब्लड वेसल्स आहेत, ओके, ब्लड वेसल्स काय होणार, डायलेट होणार. ओके, ब्लड वेसल डायलेट झाल्यामुळे सर्क्युलेशन इन्क्रीज होऊन जाईल. त्या ठिकाणी सर्क्युलेशन काय होणार, इन्क्रीज होणार. त्यामुळे पेशंटला जो अल्सर फॉर्म होणार होता तो
प्रिव्हेंट होईल. ओके, क्लिअर आहे. हा, प्रिया करेक्ट आहे. ठीक आहे ना, बाकी क्लिअर आहे? बाकी लोक, अंजू, अश्विनी, ऋतुजा, किरण, मंजुला, बाकी पण इकडे कोण कोण आहेत अजून? बरेच लोक आहेत. रिया, श्वेता, क्लिअर आहे ना? हा, ठीक आहे, पुढे बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. मुस्लिम प्रेयर पोझिशन इज यूज्ड इन टाइप और टाइप्स ऑफ सर्जरी. तर कोणत्या टाइप किंवा कोणत्या टाइप्स म्हणजे वेगवेगळ्या टाइप्सच्या सर्जरीमध्ये मुस्लिम प्रेयर पोझिशन यूज होते. तर ऑप्शन पहिला काय आहे? लॅप्रोस्कोपी, सेकंड आहे लॅप्रोटॉमी, थर्ड आहे लॅरिंगेक्टॉमी, मग त्याच्यानंतर आहे लॅमिनेक्टॉमी. तर यात वन ओनली म्हणजे काय, फक्त लॅप्रोस्कोपीसाठी यूज होते का? बघा, मुस्लिम प्रेयर लॅप्रोस्कोपीसाठी आपण यूज करत नाही, तर हा आन्सर होणार नाही. त्यानंतर जेव्हा वन होत नाही तर वन वाले जेवढे काही असणार ते पहिलेच हटून जाणार. मग आपले आन्सर कुठं उरलेले आहेत? सी आणि डी मध्ये. तर मुस्लिम प्रेयर पोझिशन आपण यापूर्वी बघितलेलं आहोत, त्याच्यामध्ये यूज करतो लॅमिनेक्टॉमी, फक्त आणि फक्त कशासाठी? लॅमिनेक्टॉमी. तर याचा आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन सी, 4 ओनली. ओके, क्लिअर आहे. हा, म्हणजे लॅमिनेक्टॉमी साठी जर यूज होते, अजून बाकी जर प्रोसिजर साठी यूज होत असेल तर ती गोष्ट डिफरंट झाली. परंतु आपल्याला काय करायचं आहे? अकॉर्डिंग टू ऑप्शन कन्सिडर करायचं आहे. तर अकॉर्डिंग टू ऑप्शन काय दिसत आहे आपल्याला? लॅरिंगेक्टॉमी एकच, सॉरी, लॅमिनेक्टॉमी एकच ऑप्शन दिसत आहे. ओके, तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. फूट ड्रॉप कॅन बी प्रिव्हेंट, सॉरी, कॅन बी कॉल्ड बाय ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. तर बघा, फूट ड्रॉप जी असते ती कोणत्या कारणामुळे होणार नाही? बाकी सगळ्या कारणामुळे होतो, परंतु एक कारण आहे त्याच्यामुळे होणार नाही. तर तो जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर लेप्रोसी मध्ये फूट ड्रॉप होतो का? त्यानंतर पोस्टेरियर टिबियल नर्व इंजुरी मध्ये फूट ड्रॉप होतो का? इव्हन पोलिओमायलायटिस मध्ये होतो का? की कावडा इक्विना सिंड्रोम मध्ये होतो का? सांगा. बघा, आता तुम्ही जो शिकवलेला क्वेश्चन आहे त्यामध्ये सुद्धा गडबड करता, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही रीड करत नाही, जे शिकवलेलं आहे त्याला रिवाइज करत नाही. तर बघा, फूट ड्रॉप जो असतो ना, लेप्रोसी मध्ये होतो, त्यानंतर पोलिओमायलायटिस मध्ये सुद्धा होतो, आणि इव्हन कावडा इक्विना सिंड्रोम मध्ये सुद्धा होतो. तर फूट ड्रॉप जो असतो ना, हा पोस्टेरियर टिबियल नर्व इंजुरी मध्ये होत नसतो. ओके, कोणत्या याच्यामध्ये होत नसतो? पोस्टेरियर टिबियल नर्व इंजुरी मध्ये होत नसतो. तर मग हा कोणत्या नर्वच्या इंजुरी मध्ये होणार? जे पेरोनियल नर्वची इंजुरी जर झाली, ओके, पेरोनियल, सॉरी, वेट, हा, पेरोनियल नर्व इंजुरी किंवा जर पेरोनियल नर्वचा जर पॅरालायसिस जर झाला, ओके, पॅरालायसिस जर झाला, तर त्या कंडिशन मध्ये काय होणार? फूट ड्रॉप होणार. परंतु इथे काय म्हटलेलं आहे? पोस्टेरियर टिबियल नर्व म्हटलेलं आहे ना. तर हे जे पेरोनियल नर्व जे असते ते अँटेरियर टिबियल मसलला काय करणार? सप्लाय करणार. ओके, कुठे कोणत्या मसलला सप्लाय करत असते? अँटेरियर टिबियल मसल मध्ये सप्लाय करत असते. आणि इथे तर एकदम कॉन्ट्रास्ट तुम्हाला हे दिसत आहे, पोस्टेरियर म्हटलेलं आहे आणि टिबियल नर्व म्हटलेला आहे. तर टिबियल नर्व इन्क्लूड होते का? नाही, पेरोनियल नर्व होतं ना. तर हा आन्सर असेल आपला, हे म्हणजे हा कॉज नाही आहे फूट ड्रॉपचा. सो क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन बी. क्लिअर आहे? समजलं सगळ्यांना आता? हा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला होता क्वेश्चन. क्लिअर आहे ना? रिया, संतोषी, सायली, श्वेता, स्नेहल, अंजली, प्रज्वल, प्राजक्ता, क्लिअर आहे? पुढे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. फॉर गवाच फिडिंग द, सॉरी, फॉर गवाच फिडिंग ऑफ द इन्फंट. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे? इन्फंटची गवाच फिडिंग करायची आहे. एक काय असतो? गॅस्ट्रिक लवाज असतो, आणि एक काय असतो? गॅस्ट्रिक लवाज असतो. लवाज म्हणजे काय? लवाज म्हणजे काय? लेना, म्हणजे काय? आपण आउट करत आहोत, स्टमक कंटेंटला काय करणार? बाहेर काढणार. परंतु गवाज म्हणजे काय? गिविंग, देत असतो पेशंटला. तर काहीतरी फिडिंग देत आहोत कोणाला? इन्फंटला. द फॉलोइंग इक्विपमेंट्स आर नीडेड. तर कोणते कोणते इक्विपमेंटची गरज पडणार आहे? ऑप्शन ए, रबर सिलिकॉन फीडिंग ट्यूब. ऑप्शन बी, सेकंड सेंटेन्स आहे, 10 to 14 फ्रेंचचा कॅथेटर.
थर्ड, नॉन एलर्जिक टेप टू मार्क द डिस्टन्स ऑन द ट्यूब. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, वॉटर सोल्युबल ल्युब्रिकंट. तर कशा कशाची गरज पडणार आहे आपल्याला या ठिकाणी इन कोणता आहे तर सांगा. बरोबर आहे. ज्यांचा आन्सर सी आहे ते सगळे करेक्ट आहे. डी वाले चुकले. डी वाल्यांना वाटलं की सगळेच लागते. बघा या ठिकाणी फ्रेंच कॅथेटर किती आहे बाबा. हा एवढा मोठा फ्रेंच कॅथेटर त्या तेवढ्या छोट्याशा बाळामधून जाणार का, त्याच्या नाकामधून जाणार का, नाही ना. तर बघा या ठिकाणी आपण रबर सिलिकॉन फीडिंग ट्यूब तर यूज करत असतो. त्यानंतर नॉन एलर्जिक टेप आपल्याला मार्क करावं लागेल. त्याच्यावरती मी ऑलरेडी सांगितलेलं आहोत की आपण सिक्वेन्स कसा मोजत असतो किंवा डिस्टन्स कसा मोजत असतो. नेक्स्ट म्हणजे टीप ऑफ द नोज टू टीप ऑफ द म्हणजे इयर लोब आणि इयर लोब टू झिपॉइड प्रोसेस. बरोबर एवढा सांगितलेला होता. तर समजा हे इथपासून ट्यूब सुरू झाली. ओके, कुठे इथचा जो एंड होता म्हणजे जो ओपनिंग एंड राहील, सॉरी ओपनिंग एंड नाही क्लोजिंग एंड समजून घ्या की जो आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो एंड, आणि ओपनिंग एंड हा वाला समजून घ्या म्हणजे जिथून आपल्याला फीड करायचा आहे पेशंटला, बेबीला. ओके, तर इथपासून आपण काय करणार म्हणजे पेशंट जो बेबी असेल त्याच्या नाकापासून कानापर्यंत म्हणजे जो इयर लोब असेल त्याच्यापर्यंत मोजणार आणि त्याच्यापासून मग काय करणार झिपॉइड प्रोसेस पर्यंत. आणि झिपॉइड प्रोसेसच्या नंतरही एवढी ट्यूब वाचलेली असेल तर यावरती आपल्याला काय करायचं असतं, मार्क करायचा असतो. मार्क कसं करणार, जी नॉन एलर्जिक टेप असेल त्याच्याने आपण मार्क करणार आणि ती ट्यूब मग त्या बाळाच्या नाकामधून पोटामध्ये टाकणार. ओके, एनजी ट्यूब नॅझो गॅस्ट्रिक नेझल कॅव्हिटी मधून गॅस्ट्रिक कॅव्हिटी मध्ये आपण हे ट्यूब इन्सर्ट करणार. ओके, तर हा सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर वॉटर सोल्युबल ल्युब्रिकंट. तर वॉटर सोल्युबल ल्युब्रिकंट अप्लाय करतो की नाही, बरोबर अप्लाय करावंच लागेल आपल्याला. म्हणजे समजा जर तुम्ही असंच जर ती ट्यूब जर इन्सर्ट केला तर इंटरनल म्युकोजाला तो डॅमेज करू शकतो की नाही. जर त्या ठिकाणी सोल्युबल नसेल, तो रफ जर सरफेस असेल तर इंटरनल जो म्युकोजा असेल त्याला डॅमेज करेल आणि त्याला ब्लिडिंग होऊ शकते. म्हणून आपण काय करत असतो, त्याला वॉटर सोल्युबल जेली अप्लाय करत असतो आणि ते जेली अप्लाय केल्यानंतर ट्यूबला इन्सर्ट करणार. तर हा सुद्धा करेक्ट आहे. तर मग चुकीचा कोणता आहे, 10 to 14 फ्रेंच कॅथेटर. तर मी ऑलरेडी कॅथेटरचा खूप मोठा लेक्चर घेतलेला आहे. ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला यू नीड टू रिवाइज दॅट टॉपिक. ओके, का बरं, कारण की तुम्ही आन्सर चुकवलेला आहात. हा ऑलरेडी अपन डिस्कस केलेला आहोत. ओके, तर मग कोणसा कोणसा करेक्ट है, ए करेक्ट है, सी करेक्ट है और डी करेक्ट है. तर एसीडी किसमें दिखाई दे रहा है, इसमें दिखाई दे रहा है कि एबीसी बोल रहा है. मग हा बीसीडी म्हणत आहे, मग हा काय एसीडी. तर बघा या ठिकाणी आपला आन्सर भेटलेला आहे ऑप्शन सी. क्लिअर आहे, समजला ऋतुजा, रिया क्लिअर आहे ना. बाकी अजून प्रज्ञा वगैरे इकडे अश्विनी. हा ठीक आहे, पुढे बघूयात. प्रज्वल क्लिअर आहे, रोशन पुढे बघूयात. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉइस्ट कोल्ड अप्लिकेशन आर ऑल एक्सेप्ट. तर बघा चार पैकी तीन जे असणार ते मॉइस्ट कोल्ड अप्लिकेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, परंतु एक नाही आहे. जो नाही आहे तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. टू सूथ द नर्व, टू रिलीव्ह डिस्कम्फर्ट, टू स्टिम्युलेट द इन्फ्लामेशन प्रोसेस, की टू रिड्यूस द टेम्परेचर. तर बघा कोल्ड अप्लिकेशन करत आहोत तर त्याच्यामुळे तर टेम्परेचर रिड्यूस होईल, तर हा बरोबर आहे. त्यानंतर टू सूथ द नर्व, बरोबर आहे, नर्वला सुदिंग देऊ शकतो. त्यानंतर डिस्कम्फर्ट सुद्धा आपण रिलीव्ह करू शकतो, परंतु इन्फ्लामेशन प्रोसेस जी असते ते स्टिम्युलेट नाही होणार, ती काय होऊन जाणार, डिक्रीज होऊन जाईल. बरोबर की नाही. डिक्रीज का बरं होणार, जर तुम्ही कोल्ड अप्लिकेशन जर यूज करत असणार त्याच्यामुळे काय होणार, वासो कॉन्स्ट्रिक्शन होणार. बरोबर, वासो कॉन्स्ट्रिक्शन होणार, त्याच्यामुळे जो ब्लड फ्लो राहील, ओके, ब्लड फ्लो काय होणार, डिक्रीज होईल. ओके, आणि ब्लड फ्लो डिक्रीज जर झाली तर इन्फ्लामेशन प्रोसेस काय होणार, डिक्रीज होऊन जाणार. तर इन्फ्लामेशन प्रोसेस स्टिम्युलेट कशाने होणार, हॉट अप्लिकेशनने होणार. ओके, कशाने होणार, हॉट अप्लिकेशनने. परंतु क्वेश्चन मध्ये आपल्याला कोल्ड अप्लिकेशन विचारलेला होता, तर याचा आन्सर काय असेल, ऑप्शन सी. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू रिगार्डिंग फ्लूइड व्हॉल्यूम डेफिसिट.
तर बघा फ्लुइड व्हॉल्यूम डेफिसिट कंडिशन आहे, तर त्याच्या रिगार्डिंग कोणता सेंटेन्स चुकीचा आहे किंवा इनकरेक्ट आहे किंवा करेक्ट नाही आहे. तर बघा पहिला काय आहे, ॲक्यूट लॉस ऑफ 0.5 kg ऑफ द बॉडी रिप्रेझेंट्स 500 ml ऑफ फ्लुइड लॉस. तर बघा आपण काय कन्सिडर करतो, तुम्ही 1 लिटर जर तेल घेतला आणि त्याचा जर वजन जर केला तर तो किती असतो, 1 kg असतो ना. म्हणजे याचा अर्थ काय होणार, 0.5 kg 0.5 लिटर, अर्धा लिटर म्हणजे अर्धा किलो झाला, बरोबर, अर्धा किलो झाला. तर हा तर बरोबर आहे. त्यानंतर पोस्चुरल हायपोटेन्शन ऑफ 15 mm Hg इंडिकेट्स फ्लुइड व्हॉल्यूम डेफिशिट. त्यानंतर काय म्हणत आहे, इव्हॅल्युएशन ऑफ टंग टर्गर इज मोर व्हॅलिड दॅन स्किन टर्गर. त्यानंतर काय म्हणत आहे, युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 1.010. तर बघा युरिन स्पेसिफिक सॉरी फ्लुइड व्हॉल्यूम डेफिशिट जर झाला तर त्या ठिकाणी काय होणार, जी युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी राहील ती काय होणार, इन्क्रीज होणार. युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते, 1.0102 1.025 इतकी असते. तर या ठिकाणी आपल्याला नॉर्मल दिसत आहे, तर हा सुद्धा करेक्ट आहे. मग आता तुमचा आन्सर कोणाच्या मध्ये असेल, ऑप्शन बी किंवा ऑप्शन सी च्या मध्ये असेल. ओके, तर आता लावा तुमचा लॉजिक काय असायला पाहिजे याचा आन्सर. तर बघा आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर पोस्चुरल हायपोटेन्शन जर होत असेल आणि तर त्यामध्ये जो डिफरन्स असतो तो किती असायला पाहिजे, सिस्टोलिक ब्लड प्रेशरचा सिस्टोलिक ब्लड प्रेशर जो असतो एसबीपी जो असतो एसबीपी तो कितीने डिक्रीज व्हायला पाहिजे, मिनिमम कितीने डिक्रीज व्हायला पाहिजे, 20 mm Hg ने डिक्रीज व्हायला पाहिजे. परंतु इथे काय म्हणत आहे, 15 म्हणत आहे, तर सरळ चुकीचा आहे ना. मिनिमम जेव्हापर्यंत 20 ने डिक्रीज होत नाही तेव्हापर्यंत त्याला आपण पोस्चुरल हायपोटेन्शन मध्ये फ्लुइड व्हॉल्यूम डेफिशिट आहे की नाही ते आपण कन्सिडर करू शकत नाही. ओके, क्लिअर आहे. आणि इव्हॅल्युएशन ऑफ टंग टर्गर इज मोर व्हॅलिड दॅन स्किन टर्गर. तर बघा हे टंग टर्गर आपण का बरं बघत असतो, यामध्ये जेव्हा आपण टंग टर्गर जर बघितला आणि पेशंटला जर फ्लुइड व्हॉल्यूम डेफिशिट जर झालेला असेल ना, तर पेशंटला आपल्याला लॉंगिट्युडिनल फरोज दिसून येतात. ओके, काय दिसून येतात, लॉंगिट्युडिनल फरोज दिसून येतात पेशंटच्या टंग वरती. ओके, क्लिअर आहे. म्हणून आपण याला काय कन्सिडर करणार, म्हणजे स्किनच्या कंपॅरिझन मध्ये टंग टर्गरला आपण मोर व्हॅलिड कन्सिडर करणार. ओके, क्लिअर आहे. हा, तर याचा आन्सर काय असायला पाहिजे, मग ऑप्शन बी असायला पाहिजे. सी कोणी कोणी केलेला आहे, रिया, ऋतुजा, प्रज्वल, अजून कोण आहे इकडे, अंजली. ठीक आहे, क्लिअर आहे ना, अंजली, प्रिया, ऋतुजा, प्रज्वल. हा ठीक आहे, चालेल. मग पुढे बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज स्टेटमेंट अबाउट ऍसिड बेस बॅलन्स इज इनकरेक्ट. तर बघा ऍसिड बेस बॅलन्स आपण टॉपिक पूर्णपणे एकदम डिटेल मध्ये डिस्कस केलेला आहोत. तर आता तुम्ही तुमचा जो काही प्रिव्हियस नॉलेज आहे तो अप्लाय करा आणि जो इनकरेक्ट सेंटेन्स आहे तो फाइंड आउट करा. ओके, ऑप्शन ए काय दिसत आहे, हायपर व्हेंटिलेशन कॉजेस रेस्पिरेटरी अल्कॅलोसिस. ऑप्शन बी मध्ये काय दिसत आहे, ओव्हर यूज ऑफ अँटीऍसिड कॉजेस मेटाबोलिक ऍसिडोसिस. ऑप्शन सी काय म्हणत आहे, हायपोव्हेंटिलेशन कॉजेस रेस्पिरेटरी ऍसिडोसिस. ऑप्शन डी काय म्हणत आहे, लॉस ऑफ गॅस्ट्रिक ज्युसेस कॉजेस मेटाबोलिक अल्कॅलोसिस. सांगा आता. बघा हायपर व्हेंटिलेशन म्हणजे काय, तो खूप जोरात जोरात श्वास घेत आहे, म्हणजे कंप्लीट तो श्वास थांबवू शकत नाही, पटपट पटपट श्वास घेत आहे, म्हणजे जसं त्याला आपण असं म्हणू शकतो, पॅन्टिंग म्हणू शकतो, बरोबर, पॅन्टिंग करत आहे. तर त्यामुळे काय होणार, जो ऍसिड असेल आपल्या चेस्ट मधला किंवा आपल्या बॉडी मधला जो ऍसिड असेल तो एअर मध्ये निघून जाईल. जेव्हा ऍसिड एअर मध्ये
हायपर व्हेंटिलेशन मध्ये CO2 रिटेन्शन कसा होणार? CO2 चा पूर्ण बाहेर निघून जाईल ना, CO2 चा पूर्ण बाहेर निघून जाईल, बरोबर की नाही? तर जेव्हा ऍसिड पूर्ण निघून जाईल, तर मग उरणार काय? अल्कॅलोसिस उरेल ना, बरोबर की नाही? तर हा सेंटेन्स बरोबर आहे. हायपर व्हेंटिलेशन मध्ये रेस्पिरेटरी अल्कोलिसिस होत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ओव्हर यूज ऑफ अँटासिड कॉजेस मेटाबॉलिक ऍसिडोसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर हायपोव्हेंटिलेशन. बघा, हायपोव्हेंटिलेशन मध्ये काय होत आहे, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हायपोव्हेंटिलेशन कशामुळे होऊ शकतो? COPD मुळे होऊ शकतो, अस्थमामुळे होऊ शकतो, बरोबर, किंवा पल्मनरी ऑब्स्ट्रक्शन जर झालेला असेल त्यामुळे होऊ शकतो. तर त्यामध्ये काय होणार, जो CO2 आहे तो आतच्या आतमध्येच राहून जाईल. जो CO2 होता तो आतच्या आतमध्येच राहील, तो बाहेर निघणार का? नाही. तर CO2 चा जर लेवल जर इन्क्रीज झाला तर पीएच काय होऊन जाईल? डिक्रीज होणार की नाही? पीएच डिक्रीज झाला म्हणजे काय होत आहे? ऍसिडोसिस होत आहे. कोणता ऍसिडोसिस होणार? रेस्पिरेटरी ऍसिडोसिस होणार. ओके. तर म्हणजेच काय होत आहे? हायपोव्हेंटिलेशन कॉजेस रेस्पिरेटरी ऍसिडोसिस. तर हा सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. समजत आहे ना? क्लिअर आहे ना मी काय म्हणत आहोत तर तुम्हाला? हा. मग काय म्हणत आहे? लॉस ऑफ गॅस्ट्रिक ज्युसेस कॉजेस मेटाबॉलिक अल्कॅलोसिस. ओके. तर बघा, जर अ, अ, तुम्ही वॉमिटिंग करत असणार, ओके, कोणताही पेशंट जर वॉमिटिंग करत असेल किंवा गॅस्ट्रिक ज्युसेस जे आहेत ते पूर्णपणे जर बाहेर निघून गेले कोणत्याही कारणामुळे, ओके, म्हणजे ओव्हर यूज केला, लॅक्झेटिव्हचा ओव्हर यूज केला, ओके, लॅक्झेटिव्हचा जर ओव्हर यूज केला, तर यामुळे काय होणार? तुमच्या बॉडीमध्ये जो, सॉरी, तुमच्या स्टमक मध्ये जो ऍसिड होता तो बाहेर निघून जाणार. गॅस्ट्रिक कंटेंट जो होता तो काय होत आहे? बाहेर निघून जात आहे. लॅक्झेटिव्ह मुळे सुद्धा काय होणार? गॅस्ट्रिक कंटेंट बाहेर निघून जाणार, म्हणजे जो ऍसिड होता तो बाहेर निघून जाईल. ऍसिड बाहेर निघाला म्हणजे उरला काय? त्या ठिकाणी अल्कली कंडिशन झाली ना. म्हणजेच काय होत आहे? लॉस ऑफ गॅस्ट्रिक ज्युसेस कॉजेस मेटाबॉलिक अल्कॅलोसिस. बघा, हा कशाच्या रिलेटेड आहे? इतर रेस्पिरेटरीचा काय, जेव्हा आपल्याला गॅस्ट्रिक ज्युसेस बद्दल वगैरे विचारलं जातं तर त्यावेळेस मग आपण मेटाबॉलिक यूज करतो की रेस्पिरेटरी यूज करतो? ऑब्व्हियसली मेटाबॉलिक यूज करतो. मग आता कंडिशन अल्कॅलोसिसची राहील का ऍसिडोसिसची राहील ते डिपेंड करते. जेव्हा आपल्या बॉडीमधून पूर्ण ऍसिडच बाहेर निघून गेला तर उरला काय? त्यामध्ये अल्कॅलोसिस उरला. तर मेटाबॉलिक अल्कॅलोसिस होईल. कशामुळे? गॅस्ट्रिक ज्युसेसच्या लॉसेसमुळे. क्लिअर आहे? तर हा सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. मग चुकीचा कोणता आहे? ओव्हर यूज ऑफ एंटासिड कॉजेस मेटाबॉलिक एसिडोसिस. मेटाबॉलिक एसिडोसिस कैसा फॉर्म करेगा वो? बघा, ऍसिडिटी होते, बरोबर, ऍसिडिटी झाल्यावरती आपण अँटासिड घेतो ना, बरोबर की नाही? तर मेटाबॉलिक अल्कॅलोसिस होऊन जाणार ना. क्लिअर आहे? समजत आहे? जर तुम्हाला ऍसिडिटी झाली म्हणूनच आपण काय करतो? अँटासिड देतो पेशंटला, बरोबर, आपण अँटासिड कन्झ्युम करतो. परंतु तुम्ही खूप सारे अँटासिड खाऊन टाकले तर तो ऍसिड तर पूर्ण गायबच होऊन जाईल ना त्याच्यातला. मग उरला काय? अल्कॅलोसिस उरला. करेक्ट? समजलं? क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? हम्म. ठीक आहे, मग पुढे बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 23 असेल. स्पायनल एनेस्थेशिया गिवन ऍट द लेवल ऑफ. तर बघा, स्पायनल एनेस्थेशिया कोणत्या लेवल वरती देतो? L2 L4, L3 L4, L4 L, सॉरी, L5 L6 की L1 L2? आता बिलकुल रिकमेंड नाही करणार, L2 L4 नाही. तर याचा आन्सर काय असायला पाहिजे? L3 L4 वरती देत असतो. ओके. स्पायनल एनेस्थेशिया कोणत्याच्या वरती देणार? L3 L4. इव्हन लंबर पंक्चर LP जर करायचं जर झालं तर त्यावेळेस सुद्धा आपण L3 L4 चा यूज करत असतो. ओके. क्लिअर आहे? सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 24. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड गिवन बिलो द लिस्ट. तर बघा, या ठिकाणी लिस्ट 1 आहे आणि लिस्ट 2 सोबत आपल्याला मॅच करायचा. लिस्ट 1 मध्ये काय दिलेलं आहे? बॉडी पार्ट्स. आणि लिस्ट 2 मध्ये काय दिलं आहे? विड्थ ऑफ द बँडेज. ओके. तर आपल्याला हे कोड मॅच करायचा आहे आणि याच्यामधून आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. तर चेस्ट साठी कोणता, किती विड्थचा बँडेज यूज करणार? थाय साठी, हेड साठी आणि रिस्ट साठी कोणता यूज करणार? तर बघा, यामध्ये चेस्ट साठी आपण जो यूज करतो तर चेस्ट साठी 6 to 8 करत असतो. ओके. किती करत असतो? वेट वेट वेट
नाही, चेस्ट साठी ना आपण खूप ब्रॉड लागेल ना, चेस्ट खूप ब्रॉड असते, तर छोटा जर घेतला तर खूप हे होऊन जाईल, खूप सारा बँडेज कन्झ्युम होऊन जाईल. तर चेस्ट साठी आपण 10 to 15 सेंटीमीटर घेणार. ओके, तर याला कोड कोणता भेटलेला आहे? 3 भेटलेला आहे. ओके, त्यानंतर थाय. तर थायसाठी आपण त्याच्यापेक्षा म्हणजे ब्रॉडवालाच घ्यावा लागेल. तर सगळ्यात त्याच्यानंतर सेकंड ब्रॉड कोणता दिसत आहे आपल्याला? सेकंड दिसत आहे. ओके, तर 2 होऊन जाईल, 8 to 9 सेंटीमीटर. त्यानंतर हेड. तर हेडसाठी आपण 6 to 8 सेंटीमीटर घेणार. ओके, तर हेडसाठी 4 4 कोड झाला. आणि मग रिस्ट. तर रिस्टसाठी मग आपण 5 सेंटीमीटर घेतलं, तर याचा कोड काय झाला? 1. तर आपल्याला कोड कोणते कोणते भेटलेले आहेत? 3, 2, 4, 1. ऑप्शन बघूयात. ऑप्शन काय आहे? 3. ऑप्शन ए 3, 2, 4, 1 दिसत आहे बघा. या ठिकाणीच आपला ऑप्शन ए मध्येच आन्सर भेटलेला आहे. ओके, क्लिअर आहे ना? हम्म. तर आणि हे एवढा मोठा सॉल्व्ह करायची पण सुद्धा गरज नाही. जसं तुम्हाला एक जरी भेटला कोणत्याही, ह्या 4 मध्ये कोणताही जरी एक जर भेटला, तर तुम्ही सरळ ऑप्शन कडे वळायचा. आणि समजा मला जर या ठिकाणी परफेक्ट माहित आहे की हेडला आपण 5 सेंटीमीटरच लावतो, तर म्हणजे हेडसाठी सॉरी 6 to 8 सेंटीमीटर लावतो. तर 6 to 8 सेंटीमीटर म्हणजे 4 कोड झाला, म्हणजे सी साठी 4. तर मी काय करणार? सी साठी 4 कुठं कुठं दिसत आहे ते फाइंड आउट करणार. बाकी बघा या ठिकाणी तर असं आहे, परंतु समजा या ठिकाणी जर असा जर असता, ओके, असं जर असता, इथे 4 जर असतात, तर आपल्याला हा भेटलेला असता, हा तर डायरेक्ट इलिमिनेट झाला असता, हा भेटलेला असता आणि हा इलिमिनेट झाला असता. ओके, मग या दोघांनाच मी कम्पेअर करत करत माझा आन्सर फाइंड आउट केला असता. एवढा मोठा कॅल्क्युलेशनची गरजच नाही पडत आपल्याला. एक किंवा दोन जरी माहित झाले तरी आपला ऑलमोस्ट 90% आन्सर फाइंड आउट होतो. कोणत्या कोणत्याच कंडिशन मध्ये असं होऊ शकते की ह्या ह्या दोन बरोबर राहतात, मधातल्या दोन व्हॅल्यू बरोबर राहतात आणि ह्या दोन व्हॅल्यू एक्सचेंज झालेल्या राहतात, अल्टर झालेल्या राहतात. ओके, तर त्यावेळेस मग आपल्याला चारही ऑप्शन बघावं लागेल. अदरवाईज कोणता जरी एक जरी भेटला तरी तुम्ही तुमचा क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ग्लायकोलायसिस, सॉरी, क्वेश्चन नंबर 25 काय आहे? ड्यू टू ग्लायकोलायसिस इन पोस्ट पार्टम मसल देर इज अ अक्युमुलेशन ऑफ. तर बघा, पोस्ट पार्टम झालेला आहे. ओके, पोस्टमॉर्टम म्हणजे काय? डेथ झालेली आहे. डेथ झाल्यानंतर मसलमध्ये जो प्रोटीन असतो त्याचा जर, सॉरी, मसलमध्ये जो ग्लुकोज असतो, जर त्याचा जर लायसिस जर झाला, म्हणजे ग्लायकोलायसिस जर झाला, तर त्याच्यामुळे कशाचा अक्युमुलेशन होणार? कार्बनचा अक्युमुलेशन होणार, लॅक्टिक ऍसिडचा होणार, ऑक्सिजनचा होणार की ब्लडचा होणार? कशाचा अक्युमुलेशन होत असतो? लॅक्टिक ऍसिडचा अक्युमुलेशन होत असतं. मी ऑलरेडी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आपण हे ऑलरेडी समजून घेतलेलं होतं, बरोबर की नाही? तर जो समजा म्हणजे काय म्हणू शकतो, जो ग्लायकोजन असतो, ओके, तर ग्लायकोलायसिस जेव्हा होणार, तर ते जो मसलमध्ये ग्लायकोजन प्रेझेंट असतो तो लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होणार. ओके, म्हणजे जे कोणती प्रोसेस होणार या ठिकाणी? एनोरोबिक ग्लायकोलायसिस होणार. ओके, काय होणार? एनोरोबिक ग्लायकोलायसिस. त्या थ्रू काय होत असते? लॅक्टिक ऍसिड फॉर्म होत असते. ओके, आणि लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे काय होणार? जो पीएच असतो तो डिक्रीज होऊन जातो. ओके, आणि पीएच डिक्रीज झाल्यामुळे काय होतं? जे मसल जे असतात त्या स्टीफ होतात. ओके, मसल काय होणार? स्टीफ होणार, मसल मध्ये स्टीफनेस येणार. आणि पोस्ट पार्टम मसल मध्ये स्टीफनेस येते, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? रायगर मॉर्टिस म्हणतो, बरोबर की नाही? रायगर मॉर्टिस म्हणतो त्याला आपण. तर लॅक्टिक ऍसिडच्या अक्युमुलेशन मुळे काय होणार मग? रायगर मॉर्टिस होईल. क्लिअर आहे? हा, तर हा, तर याचा आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट. नाही, एवढेच क्वेश्चन होते, 25 क्वेश्चन होते आज. ओके, तर आपण अल्गर मॉर्टिस की रायगर मॉर्टिस? रायगर मॉर्टिस स्टिफनेस म्हटलेला आहे ना बॉडी.
त्या ठिकाणी काय होईल, स्टिफनेस होईल. ओके, आणि आणि अल्गर मॉर्टिस, तुम्ही अल्गर मॉर्टिस कसं काय म्हणू शकता? बघा अल्गर, वेट आपण समोरच्या पानावरती समजून घेऊयात, इन शॉर्ट समजून घेऊयात. एक काय असतो, अल्गर मॉर्टिस असतो, बरोबर, अल्गर मॉर्टिस. तर हा अल्गर मॉर्टिस जो असतो ना, तर तो टेम्परेचर साठी असतो. म्हणजे जो टेम्परेचर असतो तो काय होणार, डिक्रीज होणार. ओके, बॉडी टेम्परेचर डिक्रीज होणार. आणि जो रायगर मॉर्टिस असतो, ओके, रायगर मॉर्टिस, तर त्यामध्ये बॉडीचा स्टिफनिंग होऊन जाणार. ओके, बॉडी काय होणार, स्टिफ होणार. त्याच्यानंतर एक काय असतो, लिव्हर मॉर्टिस, बरोबर. तर लिव्हर मॉर्टिस मध्ये ब्लूइश डिस्कलरेशन होतो बॉडीचा, बरोबर, ब्लूइश डिस्कलरेशन होतो. हा. तर हम्म, हा, तर क्लिअर आहे ना प्रज्ञा, समजलं ना? हा, तर हे ऑलरेडी आपण जो आपले थेरी लेक्चर झालेले आहेत ना, तर त्यामध्ये क्लिअर झाले, म्हणजे आपण कव्हर केलेलं आहोत. परंतु हे कसं आहे, एकदम सिमिलर टर्म आहेत. अल्गर, रायगर, लिव्हर, हे बहुत सिमिलर टर्म आहेत. तर त्याच्यामुळे होतो थोडाफार कन्फ्युजन. त्यामध्ये काही असं हेजिटेट होण्यासारखं काही नाही. तुमच्या ठिकाणी मी जरी राहिलो तरी मला पण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की कन्फ्युज होऊन जातात कधी काळी. ते ते साहजिक आहे, तुम्ही त्याच्याबद्दल टेन्शन नका घेऊ. परंतु सांगतोय मी तुम्हाला रिवाइज, म्हणजे या ठिकाणी असं होणार की आता जेव्हा आपण जर तुमची जे मिस्टेक्स आहे ते आता जर करेक्ट करणार ना, ते आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहील की बाबा याचा आन्सर असा नव्हता, असा होता म्हणून. क्लिअर आहे ना? हम्म, ठीक आहे मग. तर इतके क्वेश्चन होते, एवढे क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेले आहोत. ओके, तर परत उद्याचा आपला एक लेक्चर आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण ESIC पॅटर्नने जे क्वेश्चन्स तयार होतात, तर तशा टाईपचे क्वेश्चन्स डिस्कस करूया. ठीक आहे, चालेल. तर मग आता मी लेक्चर एक्झिट करतोय. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. आता मी लेक्चर एक्झिट करतोय.